नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कोबीपासून अगदी झटपट तयार होणारा हेल्दी आणि तितकाच चविष्ट असा पौष्टिकतेने परिपूर्ण असा पदार्थ म्हणजे कोबीचे मंचुरियन. हे मंचुरियन थोडेसे वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे. हा पदार्थ तुम्ही 31 डिसेंबरला पार्टीसाठी बनवू शकता किंवा केव्हाही बनवून खाऊ शकता. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओज पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण एक वाटण तयार करून घेण्यासाठी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण पाव वाटी कोथिंबीर, अर्धा इंच आले, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हे सर्व प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये ते गरजेनुसार पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर पेस्ट करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी भिजवून घेतलेली मूग डाळ घालूया. इथे मी मूग डाळ साधारणतः अर्धा तास व्यवस्थितपणे भिजवून घेतली आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतले आहे. आता पाणी न घालता आपण मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी मूग डाळ ह्या वाटणाबरोबर वाटून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे डाळ आपण वाटणाबरोबर वाटून घेतली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता बाउलमध्ये हे सर्व जिन्नस काढून घेतल्यावर लगेचच आपण एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता 1 वाटी किसून घेतलेला कोबी घालूया. कोबी व्यवस्थितपणे किसून नंतर पिळून त्यातील पाणी काढून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपण अगदी बारीक किसून घेतलेले गाजर घालूया. गाजराचा सीझन आहे त्यामुळे मी इथे वापरत आहे, म्हणजे अत्यंत पौष्टिक हा पदार्थ तयार होतो. आता लगेचच पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आता हे सर्व जिन्नस घातल्यावर लगेचच चवीनुसार मीठ आणि बाइंडिंगसाठी इथे मी 1 वाटी रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घालत आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी इथे पोहे मिक्सरमध्ये फिरवून त्याचे पीठ करूनही घालू शकता. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे मीडियम सॉफ्ट असा गोळा मी तयार करून घेतला आहे. लगेचच ग्रीस करून घेतलेल्या एका प्लेटमध्ये अशा प्रकारे सर्वच्या सर्व मिश्रण काढून घेऊया आणि प्रथम हाताने व्यवस्थितपणे थापून घेतल्यावर स्पॅच्युलाने अगदी व्यवस्थितपणे लेवलिंग करून घेऊया. आता मिश्रण अशा प्रकारे थापून प्लेटमध्ये घेतल्यावर लगेचच ते आता आपण वाफवायला ठेवूया. त्यासाठी आधीच मी एका भांड्यात पाणी गरम करून घेतले आहे. पाणी गरम करून घेतल्यावर लगेच आपण ही जी प्लेट तयार करून घेतली आहे ती अशा प्रकारे त्या भांड्यात ठेवूया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः गॅस मिडियम ठेवून 10 मिनिटे हे मिश्रण व्यवस्थितपणे उकळून घेऊया. साधारणतः 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट असे शिजले गेले आहे. आता ते आतपर्यंत शिजले गेले आहे की नाही ते चेक करण्यासाठी सुरी घालून बघायची आहे. सुरी क्लीन निघत आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि स्टीमरमधून हे कोबीची वडीचे मिश्रण अशा प्रकारे बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावरच त्याचे आपण वड्या करून लगेचच मंचुरियन तयार करून घेणार आहोत. साधारणतः 1 तासानंतर मिश्रण अगदी व्यवस्थितपणे पूर्णपणे थंड करून मी घेतले आहे. आता ते आपण लगेचच प्लेटमधून डिमोल्ड करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट डिमोल्ड वडीचे मिश्रण झाले आहे. आता आपण अशा प्रकारे स्टीम करून घेतल्यावर त्याचे बारीक बारीक पीस करून फ्रीजमध्ये साधारणतः 7 ते 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा काढून कापून तळून घेऊ शकता, एअर फ्राय करू शकता किंवा बेक करून घेऊ शकता. पाहू शकता अगदी परफेक्ट वडीचे मिश्रण छोट्या छोट्या क्यूबमध्ये मी कापून घेतले आहे. आता लगेचच आपण मंचुरियन बनवायला घेऊया. अशा प्रकारे मी हेल्दी मंचुरियन तुम्हाला बनवून दाखवते आहे. आता लगेचच इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता लगेचच आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालूया. पांढऱ्या तिळामुळे
जेव्हा आपण हा पदार्थ खातो तेव्हा चव अप्रतिम अशी येते आणि क्रंचीनेसही येतो. म्हणून इथे मी वापरत आहे. कारण आपण हे मंचुरियन तळून घेणार नाही आहोत. अगदी हेल्दी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे तेलात तीळ घातल्यावर गॅस मीडियम ठेवून सतत ढवळत राहायचे आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता तीळ अगदी व्यवस्थित फुलले आहे. इतपतच तीळ व्यवस्थितपणे फुलवून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा इथे टोमॅटो सॉस आणि त्याबरोबरच इथे मी 1 वाटी स्लरी कॉर्नफ्लॉवरची तयार करून घेतली आहे. ती सर्वच्या सर्व थोडी थोडी करून आपण मिश्रणात घालूया आणि सतत एका हाताने मिश्रण ढवळत राहूया. नाहीतर गोळा होण्याची शक्यता असते. अगदी स्मूथ असे टेक्स्चर येईस्तोवर आपण मिश्रण ढवळत राहणार आहोत. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच आपण अर्धा चमचा त्यामध्ये सोया सॉस घालूया. सोया सॉस आवडत नसेल तर या जागी तुम्ही ग्रीन चिली सॉसही घालू शकता. पाहू शकता परफेक्ट सॉस तयार झाला आहे. अगदी ट्रान्सपरंट असे मिश्रण तयार झाले आहे. लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा सॉस एकजीव करून घेऊया. आता आपण चिमूटभर त्यामध्ये मीठ घालूया. सॉसमध्ये मीठ असते त्यामुळे इथे बेताळेच घालायचे आहे आणि पुन्हा सॉस अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता सॉस पूर्णपणे तयार झाला आहे. लगेचच जे कोबीच्या वड्याचे क्यूब आपण कापून घेतले होते ते सर्वच्या सर्व ह्या सॉसमध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे टॉस करून घेऊया. त्या हातानेच आपण जे कोबीचे बारीक बारीक क्यूब तयार करून घेतले होते ते सॉसमध्ये एकजीव करणार आहोत. नाहीतर ते विरघळण्याची शक्यता असते. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे सॉसमध्ये एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता अगदी हेल्दी असे परफेक्ट कोबीचे मंचुरियन मी तयार करून घेतले आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम कोबी मंचुरियन लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली हेल्दी असे कोबी मंचुरियन. तेही जास्त तेलाचा वापर न करता अगदी चटपटीत आणि चमचमीत. लहान मुलांना अशा प्रकारे तुम्ही कोबी मंचुरियन देऊ शकता. तेही अगदी आवडीने खातील. कारण आपण यामध्ये मसाले जे वापरले आहेत ते घरगुती आहेत. त्यामुळेच या मंचुरियनला फारच चव अप्रतिम अशी येते. आता अशा प्रकारे अगदी गरमागरम मंचुरियन प्लेटमध्ये सर्व करून घेतल्यावर वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली अशा प्रकारे भुरभुरूया. पाहू शकता किती परफेक्ट आपण कोबी मंचुरियन तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे तयार झाले हेल्दी असे कोबी मंचुरियन. तुम्ही अशाच प्रकारे मंचुरियन बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.